तिकडे वाशीमध्ये शिवभोजन केंद्रावर आर्थिक संकट ओढावलंय। 11 महिन्यांपासून अनुदानच थकलेलं आहे। अनुदानाअभावी 36 पैकी 7 केंद्र बंद करण्याची वेळ आली, तर आता या कामगारांवर बेरोजगारीचं मोठं संकट ओढावलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील 7 शिवभोजन केंद्र ही बंद पडली आहे। 11 महिन्यापासून अनुदान न मिळाल्यामुळे शिवभोजन केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। या ठिकाणी काही शिवभोजन केंद्र चालक आपल्या सोबत आहेत। काय सांगा दादा? 2-3 दिवसापुरतच आमच्याकडे अन्नधान्य शिल्लक आहे। जर या 1 तारखेपर्यंत जर आम्हाला शासनाकडून अनुदान मिळालं नाही तर निश्चितपणे आम्हाला 1 एप्रिल पासून शिवभोजन केंद्र बंद करण्याची वेळ येणार आहे। त्यामुळे विनंती आहे शासनाला की आम्हाला 1 तारखेच्या आत कमीत कमी आमचं अनुदान आम्हाला मिळावं। आम्ही बचत गटचं लोन काढलेले, मग बचत म्हणजे 3 लाख रुपये, पण आम्हाला ते बचत लोन भरण्यासाठी बी पैसे तर नाहीच नाही। पण आमचे जे आम्ही खाऊन घालून राहिलो, आता गॅसही संपलेले आहे आमचे, आणि आम्हाला घरी पण घर चालवायलाही पैसे नाही। मी लोकांचे कामं करतो आणि पोट भरतो, आणि सकाळी डबा आणायची तर काही शक्यताच नाही, म्हणून मी शिवभोजन मध्ये येऊन जेवण करतो। आम्ही रोज मजुरी करतो आणि इथे जेवायला येतो। शिवभोजन बंद झालं तर आम्ही जेवायला कुठे जायचं? आम्ही पण इथं जेवायला येत असतो दररोज। आम्ही पण खेड्यावरूनच येतो, इथं कामं भांडे झाडू करायसाठी भांडे करत असतो, इथे जेवत असतो आम्ही। शिवभोजन जर बंद झालं तर आम्ही कुठे जेवायला जायचं यायचं? शासनानं जे आमची पैसे देऊन टाका पाहिजेत भाऊचे, कारण की आम्ही हे शिवभोजन बंद झालं तर आमची 1 टाइमची जेवण पण आमचं हे झालेलं आहे। आमची जेवायची व्यवस्था नाही, आता आम्ही काय करायला पाहिजे? यांच्याकडे जर काही नाही तर आम्हीच काय करणार? आम्हाला आता काम करून जगावं लागते, तर आम्ही यांच्याकडे येतो जेवण करायसाठी, पण आता यांना जेवण नाही म्हणतात तर आम्ही जायचं कोणी? काल मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणची दखल घेऊन शिवभोजन केंद्र चालकाचं 11 महिन्याचं रखडलेलं अनुदान देण्यात यावं अशी मागणी करण्यात येते। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।